हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्या ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील पसायदानातील ही दुसरी ओवी आहे. माऊलींनी या ओवीच्या माध्यमातनं विश्वात्मक देवाकडं 2 मागण्या मागितलेल्या आहेत. या ओवीच्या संबंधानं विचार करत असताना एक गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे की ज्ञानेश्वरीची पहिली ओवी ही ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसंवेद्या आत्मरूपा ही आहे. तर ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथे माझे जे उरले पायिक पण ही शेवटची ओवी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 9033 ओव्या आल्या आणि या शेवटच्या ओवीच्या नंतर माऊलींनी 9 ओव्यांचं पसायदान लिहिलेलं आहे. या पसायदानामध्ये 9 ओव्या आलेल्या आहेत. त्यातली पहिली ओवी आणि शेवटची ओवी ही प्रत्यक्ष मागणीची नाही आहे. मागणीच्या एकूण 7 ओव्या पसायदानामध्ये आलेल्या आहेत. पहिली जी ओवी आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदानये ही ओवी म्हणजे पसायदानाची प्रस्तावना आहे. आणि एत मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला ही उपसंहार मूल्यांकन म्हणून आपण संशोधनाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ही शेवटची ओवी आहे. पण प्रत्यक्ष मागणीच्या 7 ओव्या आलेल्या आहेत आणि या 7 ओव्यांमधली प्रत्यक्ष मागणीतली पहिली ओवी म्हणजे आज आपण प्रवचनासाठी निवडलेली ओवी आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे 18व्या अध्यायातली 1792 ही ओवी आहे. आणि माऊलींनी या ओवीच्या माध्यमातनं विश्वात्मक देवाकडं किंवा आपल्या श्रीगुरूकडं किंवा ज्ञानेश्वरीचे जे श्रोते आहेत त्यांनाच विश्वात्मक देव समजून त्यांच्याकडं या ओवीच्या माध्यमातनं 2 मागण्या मागितलेल्या आहेत. पहिली मागणी कोणती आहे? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हे विश्वात्मक देवा, जे म्हणून या जगामध्ये खळ आहेत, खळ म्हणजे दुष्ट, या दुष्टांची व्यंकटी म्हणजे दुष्टपणा, वाईटपणा, नष्टपणा आहे की नाही, दुष्प्रवृत्ती, त्यांच्यातला जो खळपणा आहे तो खळपणा निघून जावा आणि तया सत्कर्मी रती वाढो आणि त्यांच्या मनामध्ये चांगल्या कामाबद्दलचं प्रेम उत्पन्न व्हावं. त्यांच्यामध्ये चांगल्या कामाबद्दलची रती म्हणजे प्रेम उत्पन्न व्हावं अशी पहिली मागणी या ओवीच्या अर्ध्या खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढची जी ओवी आहे त्यामध्ये काय म्हटलंय? भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. आणि हे विश्वात्मक देवा, दुसरं काय मला हवं आहे? प्रसादाच्या रूपानं दान काय हवं आहे आपल्याकडनं? तर या जगामध्ये जे म्हणून सजीव प्राणी मात्र आहेत त्या प्राणी मात्रांच्या मध्ये काय घडावं?
जीवाभावाची मैत्री निर्माण व्हावी. मैत्र जीवांचे, मैत्री तर असावी, पण कशी असावी? जीवाभावाची मैत्री निर्माण व्हावी, अशा प्रकारची दुसरी मागणी या ओवीमध्ये माऊलींनी विश्वात्मक देवाकडे केलेली आपल्याला दिसून येते. आपल्याला आज प्रवचनाच्या निमित्तानं जे चिंतन करायचं आहे ते मैत्र जीवांचे याबद्दलचं करायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी अनेक नात्यांच्या बद्दल ओव्या आलेल्या आहेत. आई वडिलांच्या नात्याबद्दल माऊलींनी लिहिलेलं आहे. सकळ तीर्थांची धुरे जी एका माता पितरे तै सेवेशी कीर शरीरे लोन कीजे, किंवा आहे की नाही, आई वडिलांच्या बद्दल खूप काही ओव्या आलेल्या आहेत. आणि असं असताना देखील माऊली पसायदानामध्ये मात्र मैत्रीच्या नात्याबद्दलच का सांगतात, त्याबद्दलच मागणी का मागतात, हा प्रश्न आपल्या मनामध्ये येणं साहजिक आहे. माऊलींनी गुरु शिष्याच्या नात्याबद्दलही ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ओव्यांच्या माध्यमातून, गुरु ग्रह जय देसी तो दैशची वसे मानसी, अशी कितीतरी ओव्या अशा आहेत की ज्या गुरु शिष्यांच्या नात्याच्या संबंधानं आलेल्या आहेत. अनेक ओव्या अशा वेगवेगळ्या नात्याच्या संबंधानं आलेल्या असताना देखील माऊलींनी या ठिकाणी मात्र आपण पाहतो की इथं कुणाच्या नात्याबद्दल माऊली हे करतात, तर मैत्रीच्या नात्याच्या संबंधानंच माऊली या ठिकाणी बोलताना दिसतात. तर माऊली मैत्रीच्या संबंधानंच हा विचार का करतायत, असा विचार आपल्या मनामध्ये निश्चितपणे आल्याशिवाय राहत नाही. माऊलींनी पती पत्नीच्या नात्याबद्दल देखील ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले. पतीची या मतानुसरोनी पतिव्रता, या पद्धतीच्या काही ओव्या पती पत्नीच्या नात्यासंबंधाने आलेत. मग मैत्र जीवांचे मैत्रीच्याच नात्याबद्दल माऊली या ठिकाणी पसायदानामध्ये का मागतात, असा प्रश्न आपल्या मनात निश्चितपणे येऊ शकतो. माझ्याही मनामध्ये तो प्रश्न आला. आणि म्हणून मला असं वाटतं की माऊलींना असं वाटलं असावं की या सगळ्या नात्यांच्या पेक्षा एक दोन पाऊल पुढचं नातं जर कोणतं असेल तर ते मैत्रीचं नातं आहे. कारण बघा तुम्ही, आई वडिलांच्या नात्याचा आणि मैत्रीच्या नात्याची तुलना करून बघितली तर काय लक्षात येतं? आई वडीलही मुला किंवा मुलींच्या बद्दल त्यांचं हितच चिंतत असतात. म्हणून म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची अति करीला भावीन प्रीती. आणि मित्र सुद्धा मित्राचं हितच पाहत असतो. दोन्हीकडे हे साम्य आहे, परंतु मित्र एक पाऊल आई वडिलांच्या नात्यापेक्षा पुढचा वाटतो. त्याचं कारण असं की आई वडिलांना हे स्वातंत्र्य नाही आहे की आपल्या पोटी कोणती मुलं यावीत, हे स्वातंत्र्य आई वडिलांना नाही आहे. आणि मुलांनाही हे स्वातंत्र्य नाही आहे की माझे आई वडील कोणते असावेत. इथं आई वडीलही आणि मुलंही एकमेकांच्या बद्दल पारतंत्र्यामध्ये दिसतात. परंतु मित्राच्या बाबतीमध्ये असं आहे का? मित्राच्या बाबतीमध्ये असं नाही आहे. जेव्हा एखादा मित्र आपण निवडत असतो, मैत्रीण एखादी आपण निवडत असतो, तेव्हा आपल्याला जो हवा आहे त्या मित्राला आपण निवडत असतो. म्हणजे तिथं आपल्यावर ते लादलं जात नाही. म्हणून मैत्रीचं नातं हे आई वडिलांच्या पेक्षा एक पाऊल आपल्याला निश्चितपणे पुढचं पाहायला मिळतं. किंवा दुसरं जर आपण बघितलं तर काय दिसतं की मैत्रीमध्ये आई वडिलांच्या पुढचं पाऊल कोणतं दिसतं, तर आई वडिलांना एका विशिष्ट वयाच्या नंतर आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी मुलगा किंवा मुलगी सांगू शकत नाहीये. 15-16 वर्षाच्या किंवा त्यापेक्षाही 10-12 वर्षाच्या नंतर जेव्हा मुलाला किंवा मुलीला कळायला लागतं, तेव्हा सगळ्याच गोष्टी आपलं अंतःकरण संपूर्णपणे खुलं आई वडिलांच्याकडं हे अपत्य करू शकतात का, मुलं मुली करू शकतात का, तर नाही. किंवा आई वडील देखील सगळ्याच गोष्टी आपल्या मुला मुलींना सांगू शकत नाहीयेत. इथं आई वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यामध्ये अपूर्णत्व दिसतं. परंतु मित्रांच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला असं दिसतं की मित्र मित्राला अंतःकरणातल्या किती जरी गुपित गोष्टी असल्या तरीही एक मित्र दुसऱ्या मित्राला, एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला ती सांगत असते. म्हणजे आई वडिलांच्या नात्यापेक्षा इथे देखील मित्राचं नातं, मैत्रिणीचं नातं पुढे दिसतं. याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसतं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अरे बाबा अर्जुना, तू माझा परम मित्र आहेस, तू माझा परम मित्र आहेस, म्हणून तुला सांगतो काय आहे ते. जे न सांगेची माता देवकीसी, जे न सांगेच पिता वसुदेवासी, जे न सांगेच बंधू बळीभद्रासी, ते घुय्या अर्जुनेसी बोलत. अरे माझ्या मित्र अर्जुना, जी गोष्ट माझी सख्खी आई देवकींना जे गुह्य मी सांगितलं नाही, माझे सख्खे वडील
वसुदेवांना जी गुह्य मी सांगितलं नाही, माझा सक्का भाऊ बळीभद्र ज्याला माझ्या मनातलं काही गुह्य सांगू शकलो नाही, ते सगळं गुह्य मी तुला सांगितलंय, कारण तू माझा परम मित्र आहेस, परम सखा आहेस. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आई वडिलांच्या बाबतीत पारतंत्र्य मुलांच्या आणि आई वडिलांच्या बाबतीमध्ये एक दिसतं, आणि सर्व गुपित आई वडील मुलांना आणि मुलं आई वडिलांना सांगू शकत नाही. या दोन गोष्टींच्या बाबतीमध्ये आई वडिलांचं नातं हे मित्रांच्या नात्यापेक्षा मागं पडतं. कदाचित हे कारण असावं म्हणून माऊली मैत्र जीवांचे मैत्रीच्या नात्याबद्दलच इथं बोलत असताना आपल्याला दिसून येतात. आता आपण इथं पाहिल्यानंतर मैत्री म्हणजे नेमकी काय, मैत्रीच्या बद्दलचे आपल्याला थोडासा विस्तारानं चिंतन या ठिकाणी करावं लागणार आहे. मैत्री, मी आणि तू. मैत्री म्हणजे मी आणि तू, याच्यामध्ये री म्हणजे तिसरा कोणी नसतो, फक्त मी आणि तू म्हणजे दोघे जण मित्र एकत्र, म्हणजे देह जरी वेगळे असले तरी विचारानं ते एक असतात, त्यालाच मित्र असं म्हटलं जातं. नीतिशतकामध्ये मैत्रीची व्याख्या सांगण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारातनं त्यावरून देखील आपण मैत्री म्हणजे काय, मित्र कुणाला म्हणावं, मैत्रीण कुणाला म्हणावं, याबद्दलचं चिंतन निश्चितपणे आपल्याला इथं करता येतं. नीतिशतक सांगतं की मित्र त्याला म्हणावं जो आपलं पाप दूर करतो. पाप दूर करणारा जो आहे त्याला मित्र म्हणावं. म्हणून मित्राचे दोन प्रकार आपल्याला इथं पाहता येतात, सुमित्र आणि कुमित्र. सुमित्र म्हणजे कोण? सुमित्र म्हणजे तो जो आपल्याला पाप आचरणापासनं पुण्य आचरणाकडे घेऊन जातो, किंवा आताच सांगितल्याप्रमाणे सत्कर्माकडे जो घेऊन जातो, जो विवेकाला जागृत करण्याचं काम करतो, है की नाही. पाप आचरणापासनं दूर घेऊन जातो त्याला काय म्हणायचं, तर कोणता मित्र म्हणायचं? सुमित्र म्हणायचं. आणि कुमित्र म्हणजे जो तुम्हाला व्यसनाधीन करतो, जो तुम्हाला व्याभिचाराकडे घेऊन जातो, म्हणजे पापाचरण करायला लावणारा जो मित्र आहे तो कुमित्र आहे. इथं अभिप्रेत कुमित्र नाही आहे, इथं अभिप्रेत सुमित्र आहे. तो खरा मित्र कोणाला आपण मानलं पाहिजे? जो आपल्याला पाप आचरणापासून बाजूला घेऊन जातो, पुण्य आचरणाकडे घेऊन जातो, सन्मार्गाला घेऊन जातो, त्याला खऱ्या अर्थानं काय म्हणायचं, तर त्याला खऱ्या अर्थानं मित्र म्हटलं पाहिजे. अशा प्रकारची मित्राची व्याख्या आपल्याला या निमित्तानं करता येण्यासारखी आहे. तुम्हाला माहीत असेल की पापी कुळामध्ये जन्माला आलेली, पाप आचरण करणारी त्रिजटा, परंतु सीता आई साहेबांची जेव्हा ती मैत्रीण होते तेव्हा ती स्वतः सांगते की मी जेव्हा सीता आई साहेबांची मैत्रीण झाले तेव्हा माझ्यात काय बदल झाला. युद्धकांडाच्या 71व्या अध्यायामध्ये एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे. ती स्वतः त्रिजटी म्हणते, कर्म विचारिता राक्षसी मनुष्याचा आहार आमासी, भेटी होता जानकीसी निज कर्मासी विसरले. काय सांगावं म्हणते, माझं कर्म जर बघितलं तर मी राक्षस कुळामध्ये जन्माला आलेली आहे, आणि मनुष्यांना मारून खाणं हा आमचा आहार आहे. म्हणजे एका अर्थाचं पापाचरण, आमच्याकडं पापाचरण करणं हा आमचा उलट धर्मच मानला जातो. परंतु जानकी सारखी मैत्रीण मला भेटली आणि मी पापाचरणाकडनं पुण्याचरणाकडे आले. ती पुढे म्हणते, दुष्कर्मी हाड खायेर त्यासी भेटला रघुवीर, हा सतसंगाचा बळीवार, वदावया वक्त्र सरेना. दुष्कर्म करणारे, हाड खाणारे आम्ही राक्षस, परंतु त्यांना आई साहेबांच्यामुळं रघुवीर श्रीरामचंद्र भेटले आणि आमचा उद्धार झाला. म्हणजे पाप आचरणाकडनं पुण्य आचरणाकडे घेऊन जाण्यासाठीचं उदाहरण म्हणून आपल्याला सीता आई साहेब आणि तिची मैत्रीण त्रिजटा रामायणातल्या या मैत्रीचा संदर्भ निश्चितपणे आपल्याला पाहता येतो. आणि पुण्य आचरणाकडनं पाप आचरणाकडे घेऊन जाणारे मित्रही आपल्याला महाभारतामध्ये दिसतात. तो म्हणजे दुर्योधन आणि पुण्य आचरण करणारा कर्ण. परंतु तुम्हाला माहित आहे कुमित्र असणाऱ्या दुर्योधनाच्या संगतीला कर्ण आला आणि यश त्याच्या आयुष्यामध्ये पेरलेला असताना देखील
चुकीच्या मित्राच्या संगतीमुळं तुम्हाला माहिती आहे की द्रौपदीचं वस्त्रहरण करणारं पाप आचरण चाललेलं असताना देखील त्याला तिथं शांत बसावं लागलं. अनेक वेळेला त्यानं पाप आचरणाच्या बाबतीमध्ये डोळे झाकून घेतलेले दिसतात. म्हणजे पुण्यात्मा, पांडवांचा भाऊ, पुण्य कुळामध्ये जन्माला येऊन देखील पापी किंवा ज्याला काय म्हणू आपण कुमित्राच्या नादाला लागल्यामुळं, त्याच्या संगतीला लागल्यामुळं त्याचं काय झालं याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहता येतं. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मित्राचा दुसरा जो प्रकार सांगितला जातो तो म्हणजे कुणाला मित्र म्हणावं तर हित पाहणारा. जो हित पाहणारा असतो त्याला मित्र म्हटलं पाहिजे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की आई वडीलही मुलांचं हित पाहतात, तसे मित्र देखील आपल्या मित्राचं हित पाहतो. मित्राचं अहित झालेलं त्याला कधीही सहन होत नाहीये. मी तसं म्हणेन की या जगामध्ये हित पाहणारे जे आहेत, ज्यामध्ये आई वडील हे देखील हित पाहणारे आहेत. आई वडील काय करतात तर आई वडील हे हित पाहणारे आहेत. त्यानंतर गुरु देखील आपले हितच पाहणारे आहेत. तिसरं जर आपण बघितलं तर संत हे देखील हित पाहणारे आहेत. संत कोण आहेत? संतही हित पाहणारे आहेत. देव हित पाहणार आहे.